M.G. Shah Vidya Mandir and Junior College, Bahubali, Standard 7th, Subject English, Unit 2.2, Two Fables, page number 37-38. Student, welcome. Today we are going to see Unit 2, 2.2, Two Fables, page number 37. Open your book and get ready to understand and listen the lesson. 2.2 Two Fables. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज युनिट 2 मधील 2.2 टू फॅबल्स हा भाग पाहणार आहोत. पान नंबर 37 उघडायचा आहे. फर्स्ट आय रीड इंट्रोडक्शन अबाउट दिस lesson. A fable is a very short story, usually with animal characters or even inanimate things that speak. A fable म्हणजे काय? मॉरल स्टोरी, थोडक्यात बोधकथा आपण म्हणतो याला. मॉरल स्टोरी, शॉर्ट स्टोरी, युजली विथ ॲनिमल कॅरेक्टर्स, की ज्यामध्ये प्राण्यांची पात्र असतात किंवा इवन इनॲनिमेट म्हणजे निर्जीव थिंग्स, वस्तू असतात. दॅट स्पीक, बोलत आहे तसं दाखवलेलं असतं त्या गोष्टीमध्ये. अ फॅबल युजली एंड्स विथ अ मॅसेज. अशा ज्या शॉर्ट स्टोरी आहे त्याचा शेवटी मॅसेज असतो, संदेश असतो, और मॉरल, बोध असतो. इट टेल्स यू अबाउट द वेज ऑफ द वर्ल्ड. या गोष्टीतून काय सांगितलं जातं? द वेज ऑफ द वर्ल्ड, जगाचा मार्ग, म्हणजे आपण कसं जगलं पाहिजे याचा बोध या कथेतून आपल्याला मिळत असतो. अँड हाऊ वन शूड बिहेव इन सोसायटी, आपण समाजामध्ये कसं वागलं पाहिजे याचाही संदेश या गोष्टीतून मिळतो. दीज टू फॅबल्स कम फ्रॉम इसाप. या ठिकाणी 2 गोष्टी ज्या आहेत त्या कोठून आलेल्या आहेत? इसाप हा कोण आहे? द फेमस ग्रीक स्टोरी टेलर, प्रसिद्ध ग्रीक स्टोरी टेलर आहे. हिज स्टोरीज वेअर टोल्ड अँड रिटोल्ड इन मेनी कंट्रीज. त्याच्या कथा ज्या आहेत त्या जगामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत. रिटोल्ड म्हणजे पुन्हा सांगणे, टोल्ड म्हणजे सांगणे, रिटोल्ड म्हणजे पुन्हा सांगणे. इन मेनी कंट्रीज, अनेक देशात. अकॉर्डिंग टू देअर ओन लोकल कंडिशन. लोकल म्हणजे स्थानिक, कंडिशन परिस्थिती, त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार, स्थानिक परिस्थितीनुसार त्या कथा ज्या आहेत त्या विकसित झालेल्या आहेत. हिअर द स्टोरी ऑफ द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस इज रिटोल्ड इन द इंग्लिश स्टाईल. ही जी कथा आहे, शहरातील उंदीर आणि खेड्यातील उंदीर, ही कथा पुन्हा सांगितलेली आहे इंग्रजी कथेच्या स्वरूपामध्ये. आता इथं काही क्वेश्चन दिलेले आहेत. डू यू लाईक टू रीड स्टोरीज? तुम्हाला गोष्ट वाचायला आवडतं का? यस, एव्हरीवन लाईक टू रीड स्टोरीज, याचं उत्तर त्याचं येईल. प्रत्येकाला गोष्टी आवडतात. लिस्ट 5 ऑफ युअर फेवरेट स्टोरीज. तुम्हाला आवडलेल्या 5 गोष्टींची नावं सांगायची आहेत. यू मे लिस्ट स्टोरीज फ्रॉम एनी लँग्वेज, कोणत्याही भाषेतील असू देत. नाव यूज 1 or more ऑफ द फॉलोइंग स्टोरी टाईप्स टू डिस्क्राईब युअर फेवरेट स्टोरी. आता तुम्हाला जी आवडणारी गोष्ट आहे ती खालीलपैकी कोणत्या प्रकारची कथा आहे ते आपण त्यामध्ये सांगायचं आहे. आता फोक टेल्स, इथं आपण जर पाहिलं, पहिला प्रकार आहे फोक टेल्स. याला म्हणतो आपण फोक टेल्स, म्हणजे लोककथा.
पहिले जी गोष्ट आहे ती फोक टेल्स म्हणतो आपण. यामध्ये लोककथा हा भाग येतो. दुसरा भाग आहे याला पॅरेबल, उपदेश कथा आहेत. उपदेशपर कथा अशा असतात पॅरेबल. हॉरर स्टोरी तिसरा प्रकार आहे. हॉरर स्टोरी, भयकथा, भयानक अशा प्रकारच्या कथा असतात. त्यामध्ये दाखवलं जातं भयानक अशा बऱ्याच मुलांना हॉरर स्टोरी भूताच्या वगैरे अशा असतात. हॉरर स्टोरी म्हणतो आपण त्याला. त्यानंतरचा प्रकार आहे फेअरी टेल, परीकथा म्हणतात त्याला. डिटेक्टिव्ह स्टोरी पुढचा प्रकार आहे. गुप्तहेर कथा. बऱ्याच विद्यार्थ्यांना या डिटेक्टिव्ह कथा माहीत आहेत. आपल्या या पुस्तकामध्ये पण एक डिटेक्टिव्ह कथा आहे, ती आपण पुढं पाहणार आहोत. गुप्तहेर शोधणं. त्यानंतर पुढचा प्रकार आहे मिथॉलॉजी. मिथॉलॉजी म्हणजे पौराणिक कथा. आपल्या इथं बऱ्याच पौराणिक कथा भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यानंतर रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी कथा. जे घडलेलं आहे त्याच्यावर आधारित कथा असतात, त्याला वास्तववादी कथा म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे ॲनिक्टोट. याला विनोद किंवा किस्सा म्हणतो आपण. चाइल्डहुड स्टोरी, बालकथा असतात, बालकथा. त्यानंतर काही भाग असा आहे की पॉलिटिकल म्हणजे राजकीय काही कथा असतात पॉलिटिकलच्या. त्यानंतर काही कॉमेडी, विनोदी कथा असतात. पुढचा भाग आहे स्टेअर, उपहास, व्यंग याच्यावर आधारित कथा असतात. त्यानंतर पुढचा भाग आपण या ठिकाणी फॅबल्स म्हणजे आता आपण जो प्रकार पाहतोय तो फॅबल्स आहे. याच्यामध्ये मॉरल स्टोरी असतात. सायन्स फिक्शन, वैज्ञानिक काल्पनिक कथा असतात. काल्पनिक फिक्शन म्हणजे कल्पित काल्पनिक. त्यानंतर फॅन्सी, यालाही काल्पनिक किंवा कल्पनारम्य अशा प्रकारच्या कथा म्हणतात. हिस्टॉरिकल, ऐतिहासिक कथा. ॲडव्हेंचर, साहसी अशा प्रकारच्या धाडसी पराक्रमाच्या अशा काही गोष्टी असतात. त्यानंतर बीट अँड ह्युमर, चतुर, विनोदी अशा अकबर बिरबलच्या गोष्टी आपल्याला माहीत आहे, बीट अँड ह्युमर. त्यानंतर रोमॅन्टिक, काही रोमॅन्टिक असतात, अतिशय कल्पना विश्वात रमणाऱ्या अशा काही गोष्टी असतात. स्कूल स्टोरीज, शाळेतील कथा काही असतात. त्यानंतर सोशियल, सामाजिक. आणि त्यानंतर स्कूल स्टोरी सोशियल आहेत. स्टोरी विथ अ ट्विस्ट, काही कथा ज्या आहेत स्टोरी विथ ट्विस्ट्स असतात. ट्विस्ट्स म्हणजे पिळणे, त्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या म्हणजे वेगळ्या प्रकारे ती कथा फिरवलेली असते. ट्रॅजेडी, शोकांतिका म्हणतो आपण त्याला. त्यानंतरचा प्रकार आहे मॉरल स्टोरीज, यालाच आपण बोधकथा म्हणतो. त्यानंतर इन्स्पायरेशनल, मोटिवेशनल की प्रेरणा देणारे, आपल्याला जोशपूर्ण प्रेरणा देणाऱ्या अशा प्रकारच्या काही गोष्टी असतात. उदाहरणार्थ APJ अब्दुल कलामांचे जी फायर विंग्स किंवा अग्निपंख जे पुस्तक आहे ते इन्स्पायरिंग आहे, मोटिवेशनल आहे. अशा काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कॉमिक्स हे सुद्धा आपण म्हणतो की विनोदी, याच्यामध्ये पण विनोद असतो. कॉमिक्समध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे विनोद असतात. तर अशा पद्धतीच्या काही आपणाला आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या या प्रकारामध्ये येतात ते आपण सांगायचं आहे. फोक टेल आहे, पॅरेबल आहे, हॉरर स्टोरी आहे, फेरी टेल, डिटेक्टिव्ह स्टोरी, मिथॉलॉजिकल, रिअलिस्टिक, ॲनिक्डोट, चाइल्डहुड स्टोरीज, पॉलिटिकल, कॉमेडी, स्टेअर, इन्स्पायरेशनल, मोटिवेशनल, कॉमिक्स, फॅबल्स, सायन्स फिक्शन,
फॅन्सी, हिस्टॉरिकल, ॲडव्हेंचर, बीट अँड ह्युमर, रोमॅन्टिक, स्कूल स्टोरी विथ अ ट्विस्ट, ट्रॅजिडी, मॉरल स्टोरीज, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आपणाला ऐकायला मिळतात. त्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची गोष्ट आवडते, जी आवडणारी गोष्ट आहे ती कोणत्या प्रकारात मोडते ते आपण नोट करायचं आहे. तर इथे एक 2 मिनिट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. यामध्ये विथ 2 मिनिट्स टेल अस मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल रिलेटेड टू द फॉलोईंग. आता गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं स्कूल संबंधित रिलेटेड वर्ड लिहायचे आपण पाहिलं. त्यानंतर ट्री रिलेटेड वर्ड. तसं या ठिकाणी विलेज म्हणलं की त्याच्याशी संबंधित वर्ड जेवढं तुम्हाला सांगता येतील तेवढे सांगायचे आहेत. त्यानंतर सिटी, शहर म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय दिसतं, आणि फॉरेस्ट, जंगल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय दिसतं. रिलेटेड वर्ड्स 2 मिनिट्समध्ये ही ॲक्टिव्हिटी आपण करायची आहे. ही वेळेमध्ये तुम्हाला किती शब्द लिहिता येतात ते आपण नोट करायचे आहे. ही ॲक्टिव्हिटी आपण करायला काय अडचण नाही, म्हणजे आपलं व्होकॅब्युलरी जे आहे याचं नॉलेज आपल्याला मिळतं. विद्यार्थ्यांनी ही ॲक्टिव्हिटी आपण स्वतः सोडवायची आहे. आता आपण पाहणार आहोत ती गोष्ट. नाव ओपन युअर बुक, पेज नंबर 38. आता इथं आपल्याला 2 फ्रेंड्स अँड द बेअर नावाची गोष्ट आहे. आपल्याला ही माहीत आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लहानपणी ऐकलेली असेल. 2 मित्र आणि बेअर म्हणजे अस्वल. ही कथा आपल्याला बऱ्याच मुलांना माहीत आहे. 2 फ्रेंड्स वेअर ट्रॅव्हलिंग टुगेदर थ्रू अ वूड म्हणजे जंगल, फॉरेस्ट. 2 फ्रेंड्स वेअर ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे, टुगेदर एकत्र, थ्रू म्हणजे मधून, अ वूड जंगलामधून 2 मित्र प्रवास करत होते. वेन जेव्हा, सडनली हे ॲडव्हर्ब झालेलं आहे. दे केम अक्रॉस अ बेअर, अक्रॉस म्हणजे समोर. अचानक त्यांच्यासमोर एक बेअर म्हणजे एक अस्वल येतं. द बेअर सॉ द ट्रॅव्हलर्स, आणि ते अस्वल काय होतं, सीचं सॉ पास्ट टेन्स आहे. ट्रॅव्हलर हे नाऊन झालेलं आहे. यार लागलं की नाऊन होतं, काही वर्ब नाम. या ठिकाणी ट्रॅव्हलर्स प्रवासी, द बेअर म्हणजे अस्वल, सीचं सॉ पास्ट टेन्स आहे. द ट्रॅव्हलर्स म्हणजे प्रवाशांना पाहून अस्वल पाहतं. अँड रश्ड आऊट अपॉन देम, रश्ड आऊट म्हणजे वेगानं त्यांच्याकडं येणं. रश्ड आऊट वेगानं ते अस्वल जे आहे त्या मुलांच्याकडं येतं, त्या मित्रांच्याकडं येतं. आणि त्या ठिकाणी मग ते मित्र ज्याला पाहतात, अस्वलाला पाहतात, आणि अस्वलसुद्धा यांना पाहतं. आणि मग अस्वल काय करतं, त्यांना पाहिल्याबरोबर त्यांच्याकडं धावत येतं. सेकंड पॅराग्राफ आपण पाहू. वन ऑफ द ट्रॅव्हलर्स वॉज गुड ॲट क्लाइम्बिंग ट्रीज. वन ऑफ द ट्रॅव्हलर्स, एक जो प्रवासी असतो तो, ट्रॅव्हलर्स म्हणजे प्रवासी, वॉज गुड ॲट क्लाइम्बिंग चढणे. तो एक प्रवासी जो असतो, ही वॉज अ गुड ॲट क्लाइम्बिंग म्हणजे झाडावर चढण्यासाठी, ट्रीज झाडावरती चढण्यासाठी चांगला असतो. विदाऊट वेटिंग फॉर हिज फ्रेंड, वेट म्हणजे वाट पाहणे, WAIT, वेट म्हणजे वाट पाहणे. विदाऊट म्हणजे त्याशिवाय, फॉर हिज फ्रेंड आपल्या मित्राची वाट न पाहता, ही कॉट. आता कॅच कॉट पास्ट टेन्स आहे. होल्ड ऑफ द ब्रँच, गोष्टीमध्ये शक्यतो क्रियापदं सगळी पास्ट टेन्समध्ये येतात. ही कॉट म्हणजे पकडतो. होल्ड ऑफ द ब्रँच,
होल्ड ऑफ द ब्रँच ऑफ अ नियर बाय ट्री, नियर बाय जवळच्या झाडाची एक फांदी तो पकडतो. अँड हिड, आता हिड हे सुद्धा पास्ट टेन्स आहे. HIDE, हाईड या शब्दाचं हिड हे पास्ट टेन्स आहे. लपणे, लपतो. हिमसेल्फ म्हणजे स्वतःला. अमॉंग द लीव्ज, लीव्ज म्हणजे पाने, अनेक वचन आहे पहा. लिप, LEAF, लिप या शब्दाचं ल्यूज हा शब्द अनेक वचन होतो. आणि HID, हाईड हा शब्द, हिड हा शब्द HIDE, हाईड या शब्दाचा पास्ट टेन्स होतो. तो स्वतःला पानांच्या आडाला लपवतो. आणि मग काय होतं पहा. द ऑदर डिड नॉट नो व्हॉट टू डू, दुसऱ्याला, आता जो मित्र आहे, आता दुसरा जो मित्र आहे, द ऑदर डिड नॉट नो, KNOW, नो म्हणजे माहीत असणे, नॉट म्हणजे माहीत नसतं, व्हॉट टू डू काय करायचं ते त्याला कळत नाही. ही हॅड हर्ड, HEARD, हर्ड हे सुद्धा हिअर या शब्दाचं पास्ट टेन्स आहे. HER, हिअर म्हणजे ऐकणे. हर्ड म्हणजे ऐकलेलं असतं त्यानं. दॅट बेअर्स अस्वल डू नॉट बॉदर, बॉदर त्रास देणे, BOTHER, बॉदर म्हणजे त्रास देणे. विथ अ डेड ॲनिमल्स, डेड मेलेला, त्याला माहीत असतं की डेड ॲनिमल जे आहे त्या डेड ॲनिमलला ते अस्वल जे आहे ते त्रास देत नसतं हे त्याला माहीत असतं. आणि त्यामुळं डेड म्हणजे मृत ॲनिमलला त्रास देत नाही असं त्याला ऐक्यू असतं, ऐकलेलं असतं. सो ही थ्रोचं 3 पास्ट टेन्स आलेलं आहे पहा. क्रियापदं सगळी ही पास्ट टेन्समध्ये आलेली आहेत. THROW, थ्रोचं 3, फेकून देणे. हिमसेल्फ म्हणजे स्वतःला. फ्लॅट, फ्लॅट म्हणजे सरळ जमिनीवरती. डाऊन, अपॉन द ग्राउंड, फ्लॅट म्हणजे आडवं, डाऊन म्हणजे खाली, अपॉन द ग्राउंड जमिनीवरती स्वतःला तो आडवं फेकून देतो, कारण इतकी जलद ॲक्शन करणं गरजेचं होतं. विथ हिज फेस इन द डस्ट, डस्ट म्हणजे धूळ, डस्ट या शब्दाचा अर्थ आहे धूळ. त्याचं तोंड जे आहे तो धुळीमध्ये खाली घालतो आणि जमिनीला स्वतःला जमिनीवरती स्वतःला फेकून देतो. द बेअर, अस्वल जे आहे ते काय करतं. द बेअर कमिंग अप, अस्वल जे आहे कमिंग अप, द बेअर, अस्वल, कमिंग अप टू हिम, त्याच्याजवळ येतं. पुट हिज मझल, MUZZLE, मझल म्हणजे जनावरांचे नाक, ते जे अस्वल आहे ते आपलं नाक क्लोज टू हिज इयर, त्याच्या कानाजवळ घेऊन जातं. अँड स्निफ्ड, SNIFFED, स्निफ्ड, स्निफ्ड म्हणजे हुंगणे, SNIFFED, स्निफ्ड म्हणजे हुंगणे. अँड स्निफ्ड, पुन्हा पुन्हा तो हुंगतो, म्हणजे वास घेतो, पाहतो की हा व्यक्ती जिवंत आहे का. बट द मॅन लाय व्हेरी क्वाईटली, क्वाईट या शब्दाचं क्वाईटली हे ॲडवर्ब झालेलं आहे, शांतपणे. लाय म्हणजे LAY, लाय म्हणजे पडून राहणे, QUIETLY, क्वाईटली शांतपणे. ऑन द ग्राउंड, तो जो मॅन आहे तो माणूस शांतपणे जमिनीवरती पडून राहिलेला असतो. अँड डिड नॉट इवन ब्रीथ, BREATHE, ब्रीथ म्हणजे श्वास घेणे. तो श्वाससुद्धा रोखलेला असतो, त्यानं श्वास बंद केलेला असतो. ॲट लास्ट विथ अ ग्राउल, GROWL, ग्राउल म्हणजे गुरगुरणे, GROWL, ग्राउल म्हणजे गुरगुरणे. इट शुक इट्स हेड, शुक म्हणजे हलवणे. अँड स्लाउच्ड ऑफ, स्लाउच्ड, SLOUCHED, स्लाउच्ड. तो जो अस्वल आहे ते स्लाउच्ड म्हणजे इथं
आपल्याला हा शब्द इथं या ठिकाणी दिलेला आहे. जर आपण या स्लाउचला हा शब्द जर पाहिला तर आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी दिलेला आहे. स्लाउच SLOUCHED वॉक्ड अवे विथ इट्स शोल्डर्स बेंट फॉरवर्ड. वॉक्ड अवे विथ इट्स शोल्डर्स बेंट फॉरवर्ड म्हणजे पुढे, शोल्डर्स म्हणजे खांदा, वॉकड म्हणजे चालणे. तूर चालत जातं, आपलं जे खांदे आहे ते खाली वाकवून पुढं वाकवून ते अस्वल जे आहे ते निघून जातं असं सांगितलेलं आहे. म्हणजे स्लाउच्ड म्हणजे ऑफ म्हणजे निघून जाणे. ते हुंगून पाहतं की मृत झालेलं असं त्याला वाटतं, त्यामुळं ते अस्वल जे आहे ते गुरगुरत त्याचे जे खांदे आहेत हाताचे म्हणजे पुढचे पायाचे खाली करून निघून जातं. देन द फेलो म्हणजे सवंगडी मित्र in the tree came down to his comrade COMRADE. कॉम्रेड म्हणजे फ्रेंड, कंपनियन. फेलो म्हणजे पण सवंगडी फ्रेंड होतं. देन द फेलो इन द ट्री, त्याचा जो मित्र असतो झाडावर बसलेला, केम डाऊन खाली येतो टू हिज कॉम्रेड म्हणजे मित्राकडं, अँड लाफ म्हणजे हसणे, सेड व्हॉट वॉज इट दॅट मास्टर ब्रून विस्पर्ड टू यू. व्हॉट वॉज इट दॅट मास्टर ब्रून, हा शब्द इथं दिलेला आहे पहा. मास्टर ब्रून म्हणजे मिस्टर बेअर, अस्वल तुला काय म्हणालं. विस्पर्ड म्हणजे कुजबुजणे, कानाजवळ जे फुंकण्यासाठी स्नीपुढं केलेलं नाक जे आहे त्याचं मझल, MUZZL, मझल म्हणजे जनावराचे नाक, ते जे त्यानं स्नीपुढं म्हणजे हुंगण्यासाठी क्लोज टू हिज इयर त्याच्या कानाजवळ घेऊन गेलेलं असतं. त्यावेळेला ते त्याचा मित्र पाहत असतो आणि तो म्हणतो व्हॉट वॉज इट दॅट मास्टर ब्रून म्हणजे मिस्टर बेअर विस्पर्ड म्हणजे कुजबुजणे टू यू तुझ्याबरोबर काय कुजबुजलं ते अस्वल असं म्हणतो. ही टोल्ड मी सेड द अदर, तो जो दुसरा आहे तो म्हणतो ही टोल्ड मी, ते म्हणालं काय म्हणालं, नेवर ट्रस्ट द फ्रेंड हू डेझर्ट युअर ॲट अ पिंच. नेवर ट्रस्ट TRUST, ट्रस्ट म्हणजे विश्वास ठेवणे. अ फ्रेंड म्हणजे मित्र, हू डेझर्ट, आता इथं डेझर्ट वर्ड दिलेला आहे पहा. लिव्ह बिहाइंड, नेवर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट, लिव्ह म्हणजे निघून जाणे, बिहाइंड म्हणजे पलीकडं, यू तुला सोडून निघून जाणं, ॲट अ पिंच म्हणजे इन अ इमर्जन्सी, ॲट अ पिंच PINCH, पिंच म्हणजे इन ॲन इमर्जन्सी. जे नेवर ट्रस्ट अ फ्रेंड, मित्रावरती विश्वास ठेवू नये, हू की जो डेझर्ट्स यू ॲट अ पिंच, अडचणीच्या वेळेला गरजेच्या वेळेला जो आपल्याला सोडून जातो त्या मित्रावरती विश्वास ठेवू नये. गरज असताना जो मदत करत नाही अशा मित्रावर विश्वास ठेवू नये असं ते अस्वल आपल्या कानात बोललं, असं या ठिकाणी या गोष्टीतून मेसेज दिलेला आहे. आता तुम्हाला विचारलं जातं की या गोष्टीतून काय मेसेज तुम्हाला मिळाला, तर नेवर ही जर लास्ट लाईन जी आहे ती इम्पॉर्टंट मेसेज या गोष्टीतून आपल्याला मिळतो. नेवर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट्स यू ॲट अ पिंच, म्हणजे अशा मित्रावर विश्वास ठेवू नका की जो तुम्ही संकटात असताना अडचणीत असताना तुम्हाला सोडून जातो. अशा मित्रावरती कधीही विश्वास ठेवू नये असं या गोष्टीतून मेसेज आपल्याला मिळतो. आता या ठिकाणी आपल्याला
काही प्रश्न पाहायचे आहेत. परत एक वेळा इथं पहा. नोट दॅट इथं पाहायचं आहे काय म्हणलेलं आहे. नोट दॅट वी डू नॉट यूज द apostrophe in the phrases like its head. Note that we do not use the apostrophe वापर करायच in a phrases like its head वापरू नये इथं असं सांगितलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी न्यू वर्ड काही दिलेले आहेत ते पुन्हा एक वेळा पाहू आपण. त्यामध्ये स्लाउच हा शब्द आहे. वॉकड अवे विथ इट्स शोल्डर्स बेंड फॉरवर्ड. कॉम्रेड म्हणजे फ्रेंड, कंपनियन्स. त्यानंतर दुसरा शब्द आहे मास्टर. ब्रून म्हणजे मिस्टर बेअर. त्यानंतर पुढचा शब्द आहे डेझर्ट. डेझर्ट म्हणजे लिव्ह बिहाइंड, सोडून जाणे. ॲट इन पिंच म्हणजे गरज असताना. त्यानंतर पुढे काही प्रश्न दिलेले आहेत ते पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आहे बघा. तो प्रश्न काय आहे. Why did the other traveler lie with his face in the dust? Why did the other traveler lie with his face in the dust? तो इतर जो मित्र आहे तो जो जमिनीवर आता चित्रामध्ये आपल्याला दिसतं तो आपलं तोंड धुळीमध्ये खाली घालून झोपलेला आहे असं का करतो. तर या प्रश्नाचं उत्तर आपण जर पाहिलं की काय त्याला ऐकून माहीत असतं की त्यानं ऐकलेलं असतं की काय ऐकलेलं असतं. ही हॅड हर्ड दॅट बेअर डू नॉट बॉदर यू विथ डेड ॲनिमल्स. हे याचं आन्सर येतं. ही हॅड हर्ड त्यानं ऐकलेलं असतं. बेअर्स म्हणजे अस्वल, डू नॉट बॉदर म्हणजे त्रास देणे, विथ डेड ॲनिमल्स मेलेल्या प्राण्याला अस्वल त्रास देत नाही असं त्यानं ऐकलेलं असतं. दुसरा क्वेश्चन आहे या ठिकाणी. डीड द बेअर रिअली विस्पर टू द ट्रॅव्हलर्स. याचं उत्तर अस्वल खरोखरच कुजबजलेलं असतं का. नो, ते काय कुजबजलेलं नसतं. तर ते काय केलेलं असतं अस्वल. अस्वल काय करतं. स्निप्ड इन हिज इयर दॅट दिस इज इट इज अ डेड. हे हा मृत आहे का हे तपासण्यासाठी ते काय करतं. स्निप्ड अँड स्निप्ड. बघा इथं आपल्याला आहे पाहिलेलं आहे आपण. द बेअर coming up to him put his muzzle close to ear and sniffed, but the man lay quietly on the ground and did not even breathe. At last with a growl it shook her head and slouched out. यामध्ये उत्तर आपल्याला मिळतं की अस्वल जे आहे ते मृत अशा प्राण्यांना खात नसतं म्हणून त्या ठिकाणी काय करतं ते पहिल्यांदा ते मृत आहे का ते तपासत असतं म्हणून त्या ठिकाणी ते त्याच्याजवळ गेलेलं आहे. यूज द फ्रेज बी. आता इथं एक प्रश्न आहे पहा काय प्रश्न आहे. तर यूज द फ्रेज बी गुड ॲट समथिंग इन युअर ओन सेंटेन्स. बीचा वापर करायला सांगितलेला आहे. बीचा वापर करून वाक्य तयार करा असं म्हणलेलं आहे. ओन सेंटेन्स म्हणजे स्वतःच्या वाक्यामध्ये. बी केअरफुल काळजीपूर्वक सावध राहा. बी अटेंटिव्ह बीचा वापर अशा पद्धतीनं वाक्यामध्ये होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फाइंड द सेंटेन्स इन विच
इट इज यूज इन दिस स्टोरी. अशा प्रकारचं वाक्य बीचं आलेलं वाक्य शोधायला या ठिकाणी सांगितलेलं आहे. बी आलेली वाक्य आपण याच्यामध्ये कुठं आलेलं आहे बीचा वापर ते शोधा असं म्हणलेलं आहे. तुम्हाला जर धडा वाचून पहा बीचा वापर केलेलं वाक्य आपल्याला कुठं पाहायला मिळतं का, या धड्यामध्ये असं बी वापरलेलं वाक्य आलेलं आहे का आपण शोधायचं आहे आणि नोट डाऊन करायचं आहे. तर या आणि शेवटी एक इथं दिलेलं आहे बघा, यूज. अशा प्रकारची वाक्य शोधा आणि नोट करून ठेवायचं आहे. या गोष्टीतून आपल्याला काय संदेश मिळाला, व्हॉट मेसेज should you from the story? Never trust a friend who desert you at a pinch. जो अडचणीत असताना, संकटात असताना मदत करत नाही, त्या अशा मित्रावर विश्वास ठेवू नये. आता आपल्याला या ठिकाणी एक उतारा हा जो धडा पाहिला त्यावरती काही प्रश्न दिलेले आहेत. ही सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये नोट करायचे आहे. पहिला प्रश्न आहे बघा, डू ॲज डिरेक्टेड, सांगितल्याप्रमाणे करायला सांगितलेलं आहे. पहिला प्रश्न आहे, फाइंड द अँटोनॉम ऑफ द वर्ड अकंपनीज फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. अकंपनीज म्हणजे सोबत, डेझर्ट्स हा शब्द त्याला ऑपोजिट वर्ड, अँटोनॉम म्हणजे विरुद्धार्थी शब्द आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फाइंड अ वर्ड दॅट मीन्स ट्रबल फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. आता या उतार्यामध्ये ट्रबलसाठी शब्द कोणता आलेला आहे, फाइंड अ वर्ड दॅट मीन्स ट्रबल फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. बॉदर, फ्रेम अ सेंटेन्स विथ अ वर्ड अ कॉम्रेड. It is important to coordinate with your comrades in any sport. कॉम्रेडचा वापर वाक्यात करायला सांगितलेला आहे. त्यानंतर यूज द फ्रेज बी गुड ॲट समथिंग इन युअर ओन सेंटेन्स. फाइंड द सेंटेन्स इन विच इट इज यूज इन द स्टोरी. आर्या इज व्हेरी गुड ॲट मेकिंग अ स्केच अँड पोर्ट्रेट्स. Arya is very good at making B. Then the phrase is found in 5. One of the travelers was good at climbing trees. तर बी म्हणजे टू बीचा वापर केलेला आहे. एम इज, वॉज, वेअर यांचा वापर करायचा आहे. त्यानंतर आन्सर द फॉलोइंग्स इन 1-2 सेंटेन्स. हू रश्ड आउट अपॉन द फ्रेंड्स were they at that time? A bear rushed out upon the prey. They were traveling through a wood at that time. Why did the other traveler lie with his face in the dust? तो खाली मान घालून का जमिनीवर पडतो? The other travelers had heard that bear does not trouble dead animals, so he lied with his face in the dust and he acted dead. ॲक्टेड म्हणजे कृती करणे, मेलेल्यासारखं. ही डीड सो टू सेव्ह हिमसेल्फ फ्रॉम द बेअर. अस्वलापासून वाचण्यासाठी तसं करतो. ही डोंट नो हाऊ टू क्लाइंब द ट्री. झाडावरती कसं चढायचं त्याला माहीत नसतं, त्यामुळे त्याला ही कृती करावी लागते. डीड द बेअर रिअली विस्पर टू द ट्रॅव्हलर? नो, द बेअर ओनली स्निप्ड नियर द इयर ऑफ ट्रॅव्हलर while who lie on the ground, but it appears to the other friends as if it whispered something to the traveler. पण तो दुसऱ्या मित्राला वाटतं की काहीतरी त्याच्या कानात कुजबुजलं. What is the moral of the story? The moral of the story is that you should not trust a friend who leaves you alone in the times of difficulty. संकटात असताना तो सोडून जातो, त्या अशा मित्रावरती विश्वास ठेवू नये. तर हा
वर्कशॉपसुद्धा आपण काय करायचं आहे आपल्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. थँक्यू.